हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. अँड आजचा जो ट्रेक आहे तो आहे दुर्ग भंडारचा. ब्रह्मगिरीच्या दक्षिणेला दुर्ग भंडार नावाचा एक किल्ला आहे आणि तो किल्ला आज करण्याचा आमचा मानस आहे. आता जवळपास 4:30 वाजलेले आहेत आणि तसं पाहिलं तर थंडी खूप आहे, पण आमच्या चौघांच्या याच्यानुसार प्लॅननुसार आज आम्ही दुर्ग भंडारला चालू. भेटूया आपण. चलो बसा. गेट कसं लांब होतं? मला कसं कळेल? चला. मला आज ठरलेल्या वेळेपेक्षा साधारण आता वाजलेत 4:45, 3:30ला आम्हाला 4:30ला निघायचं होतं, पण 15 मिनिट आज उशीर झालेला आहे नियोजित वेळेपेक्षा. ब्रह्मगिरी नाशिकपासून साधारण 30-35 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याच्या दक्षिणेला जो आहे तो दुर्ग भंडार हा जो किल्ला आहे तो वसलेला आहे. त्याची खासियत खूप वेगळी आहे तशी पाहिली तर, की तिथे एक नॅचरल रॉक ब्रिज आहे आणि ते त्या किल्ल्याचं जे आहे वैशिष्ट्य आहे. ते आम्ही 2 वेळेस तो पाहिला आहे, परंतु आदितीने काही तो पाहिला नाही. पण त्याची खूप इच्छा आहे की आपल्याला तो बघायचाच आहे. सो आता आमचं मूवमेंट जे आहे ते दुर्ग भंडारच्या दिशेने आहे. बघूया किती वेळ लागतो. 5:30चं नियोजन होतं स्टार्ट करायचं, परंतु 15 मिनिट इथंच लेट झालेलं आहे. ओके, बघूया. चल नेक्स्ट. तुम तो ठहरे परदेसी, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, 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 तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे. सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे, सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे. हॅलो, गुड मॉर्निंग अगेन. आणि बरोबर ठरलेल्या वेळेत 5:30 वाजता पोहोचलेलो आहे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी. ब्रह्मगिरी जे आहे ते समुद्रसपाटीपासून साधारण 1208 मीटर उंचीवर आहे आणि आता सध्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. आरुष आणि अरिहंत आणि ही सगळी गँग जी आहे ती वरती चढायला स्टार्ट झालेली आहे. खूप फास्ट आलो, मीन्स 15 मिनिट कवर करायचीच होती मला आणि 15 मिनिट कवर झाले आणि 5:30ला जी नियोजित वेळ होती ट्रेकिंगची स्टार्ट करायची ती आता झालेली आहे. आणि बघू शकता की पुढे हे जे आहे वंडरस ट्रेकची जी गँग आहे ती टीम पुढे आपापल्या दिशेने चालू
केलेला आहे त्याने जायला. ओके, हा हा बघा खाली जो दिसतो आहे तो त्र्यंबकेश्वरचा भाग दिसतो आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या वरती आम्ही आता आलेलो आहोत, परंतु सद्यस्थितीमध्ये इथं कोणीच नाही आणि इथून सुरुवात होते म्हणजे झाडीला सुरुवात झालेली आहे आणि सध्या तर रस्त्याने कोणी दिसत नाही. आम्ही वॉन्डरर्स ट्रेकचे जे 4 मेंबर आहेत ते सध्या तरी इथं दिसत आहेत. बाकी आता माहीत नाही पुढे काय कसं तर ते बघूया. जायचंच आहे आम्हाला ब्रह्मगिरी पर्वत आणि दुर्गभंडारवर. ब्रह्मगिरी पर्वताची दुसरी विशेषता अशी ज्याच्यासाठी ब्रह्मगिरी पर्वत हे प्रसिद्ध आहे ते म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात लांब आणि मोठी नदी म्हणतो आपण गोदावरी. त्याचा उगम जो आहे तो ब्रह्मगिरी पर्वतात त्र्यंबकेश्वर तालुक्यामधल्या ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे आणि तिथेसुद्धा आज आम्ही भेट देणार आहोत. की गोदावरीचा उगम जो आहे तो पण आम्हाला बघायचा आहे. ऑलरेडी तो बघितलेला आहे पूर्वी, पण आता दुर्गभंडारच्या निमित्ताने ते बघायचं आहे. शेजारी आहे, खूप दूर नाही येते म्हणून ते एक आकर्षण आहे. पुढे ही पायवाट आहे, सध्या पायऱ्या आहेत आणि ही ब्रह्मगिरीची जी पर्वत आहे ते पार करताना जवळपास 750 पायऱ्या आहेत. त्या पहिल्यांदा पार कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पायवाट पुढे लागते. ती पार करून आपण शेवटी त्या पर्वतावर पोहोचत असतो. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी. शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हे ममता मायेची रे सोबतीला. मातीचा गंध जरासा घे सोबतीला. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा. अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी
पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी. ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी. शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. घे ममता मायेची रे सोबतीला. मातीचा गंध जरासा घे सोबतीला. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा. अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी. ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी. शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे.
हो सूर्य नवा हाय गाईज, 5:30 वाजता ट्रेक चालू केला होता ब्रह्मगिरीचा आणि 1 तास 10 मिनिटांमध्येच आम्ही सगळे वरती पोहोचलेलो आहे. आणि मला खूप जोराचा वाटतो आहे. पुढे जर बघितलं इकडे पाठीमागे असं दाखवलं बघितलं तर ब्रह्मगिरी तिकडे आहे आणि त्या दिशेने आपल्याला की दुर्ग भंडार आहे आणि त्या दुर्ग भंडारकडे आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे. त्याच्यानंतर ब्रह्मगिरीचं त्या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेऊन आपलं त्या ठिकाणी नंतर आपण उतरणार आहोत. खूप सुंदर वातावरण आहे. अजून सूर्य दर्शन व्हायचं आहे. तत्पूर्वीच आम्ही ब्रह्मगिरीच्या पर्वतावर पोहोचलेलो आहोत. सुंदर हवा खूप वाहते आहे आणि जे निश्चित केलेलं होतं त्यानुसार आम्ही त्याच्या अगोदर इथे पोहोचलेलो आहोत आणि आता सगळीकडे खूप छान असं वातावरण आहे. अतिशय छान अशी पर्वतरांग सुंदर 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 दिसते सगळी. ही जी पर्वतरांग आहे सह्याद्रीची पर्वतरांग आणि इथून तिकडे जे दिसतंय काली मंदिर त्या ठिकाणी आपल्याला गोदावरीचा उगम पाहायला मिळतो आणि आता आपण गोदावरीचा उगम नंतर पाहणार आहोत. तत्पूर्वी दुर्गभंडारची महत्त्वाची आहे आणि ते झाल्यानंतरच पुढचा प्रवास सुरू होईल. इथं दिसतं तो ब्रह्मगिरीचा जो उगम होतो आपण इथे गोदावरीचा उगम आहे आणि आता मी जिथे उभा आहे ते आहे जटा मंदिर. या जटा मंदिरच्या पाठीमागून जात असतो. जटाचं मंदिर आहे दर्शन आता पोरांनी घेतलेलं आहे आणि जो आहे आमचा प्रवास ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे
वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती एक पॅच जो आहे जो पाठीमागे दिसतोय याच्यातून बाहेर आता इथं आलो आहे आणि जिथे इथं आता उभे आहे आम्ही त्या ठिकाणी त्याला नैसर्गिक पूल म्हणतात रॉक ब्रिज हा जो आहे तो नैसर्गिकरित्या तयार झालेला पूल आहे आणि आता असं याच याच्यावरून सेक्शनवरून आपल्याला पुढे त्या टोकाला जायचं आहे इथून पारवरती जायचं आहे असं म्हणतात की सह्याद्री जो आहे तो भटक्यांना वाट दाखवत असतो आणि आमचा देखील जो चौघांचा जो ग्रुप आहे तो भटक्यांचाच आहे आणि भटकंती करताना एक वेगळीच ऊर्जा म्हणजे असा विचार केला की ट्रेकला जायचं आहे कुठल्या तरी किल्ल्यावर किंवा कुठल्या तरी पर्वतावर तेव्हा आपोआप एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे लगेच चालायला लागतो जेव्हा आम्ही पाऊल सह्याद्रीच्या एखाद्या किल्ल्यावर जातो तेव्हा सुरुवातीचा जो प्लॅनिंग असते तेव्हाची आमची ही जेव्हा वास्तविक पाहता स्टार्ट करतो आम्ही तेव्हा नवीन एक ऊर्जा आमच्यामध्ये संचारते आणि मग तो ट्रेक कसा आणि कधी पूर्ण होतो हे काही आम्हाला सांगता येत नाही आणि इतकं छान हे सह्याद्रीचं रूप आहे अप्रतिम असं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे सगळीकडे दगड आस्त वारा ऊन पाऊस आणि सगळीकडे एक सौंदर्य जर पाहिलं तर ते अप्रतिम असं सौंदर्य असतं याच सौंदर्याच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्याच्या प्रेमाखातर आम्ही सगळे या ठिकाणी नेहमी भटकंती करत असतो आणि त्याचा आनंद हा काही वेगळा असतो तो घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे
घे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा वाळी तेज नवे झळकू दे ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा वाळी तेज नवे झळकू दे घे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा वाळी तेज नवे झळकू दे पुन्हा एकदा नमस्ते सगळ्यांना. दुर्ग भंडारसारख्या एका अविस्मरणीय ट्रेकनंतर पुन्हा आम्ही जो आलो आहोत ते ब्रह्मगिरीच्या मंदिराजवळ आणि इथे जे आहे भारताची दक्षिण गंगा जिला असं म्हटलं जातं त्या गोदावरी नदीचा जिथं उगम होतो त्या उगमस्थानी आता आम्ही आहोत. या गोदावरीचा जो इतिहास आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. जवळपास महाराष्ट्रासह 7 राज्यातून ही नदी
तिचा प्रवास 1465 किलोमीटरचा प्रवास करत ती नाशिक, पैठण, गंगाखेड, परभणी आणि नांदेड करत ती आंध्र प्रदेशकडे ती पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि ह्या गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगा यासाठी म्हटलं जातं की सगळ्यात मोठी नदी आहे आणि तिचा जो उगम आहे जसं मी सांगितलं त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या पर्वतामध्ये होतो. ते पर्वत म्हणजे इथलं स्थान. गोदावरी नदीमुळे महाराष्ट्रासह भारतातल्या अनेक राज्यातलं जे सिंचनाचं क्षेत्र आहे ते खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होण्यास मदत होईल. आज दोन्ही ठिकाणी ब्रह्मगिरी आणि दुर्ग भंडार हा जो ट्रेक आहे तो करून अतिशय छान असा अनुभव होता आणि जो आम्ही चौघांनाही आजच्या ह्या ट्रेकमधून बरंचसं काही या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधून शिकायला मिळतं आहे. आणि निसर्ग सौंदर्य जे आहे ते जो म्हणतो आपण ते आपण बघू शकता की खूप सुंदर असं उल्लेखनीय दृश्य आपण आपल्या डोळ्यामध्ये साठवू शकतो. आणि आज तशी पाहता जास्त काही गर्दी नाही आहे. आमचा जो ट्रेक आहे तो होता 49वा आणि हा ट्रेक सुंदर होणार हे कालच निश्चित झालेलं होतं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवून छानपणे हा ट्रेक केला. भेटूया. आणि अशा तऱ्हेनं ब्रह्मगिरीचा जो पर्वत आहे तो पर्वतावरून खाली पायथ्याला आम्ही 40 मिनिटांमध्ये आलेलो आहोत. अतिशय छान असा सुसाट जो आमचा प्रवास होता शेवटच्या टप्प्यातला तो छान. केवळ 40 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचून आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. ब्रह्मगिरी आणि दुर्ग भंडार सह दोन्ही जो आमचा ट्रेकचा अनुभव होता तो छान होता. आणि सर्वात पहिले चढणारे तिथं कोणीच नव्हतं कारण आता आम्ही उतरल्यानंतर सगळे आत्ता चढत होते आणि छान होतं. अंधारात मजा आली. चल भेटूया नेक्स्ट ट्रेकला. ना कजरे की धार, ना मोतियों के हार, ना हुई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो तुम, कितनी सुंदर हो. ना गजरे की धार, ना मोतियों के हार, ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो तुम, कितनी सुंदर हो. मन में प्यार भरा और तन में प्यार भरा, जीवन में प्यार भरा, तुम तो मेरे प्रियवर हो, तुम तो मेरे प्रियवर हो. सिंगार तेरा यौवन, यौवन ही तेरा कहना. सिंगार तेरा यौवन, यौवन ही तेरा कहना. तू ताजगी फूलों की, क्या सादगी का कहना. उड़े खुशबू जब चले तू, उड़े खुशबू जब चले तू, बोले तो बजे सितार. ना कजरे की धार, ना मोतियों के हार, ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो तुम, कितनी मन में प्यार भरा और तन में प्यार भरा, जीवन में प्यार भरा, तुम तो मेरे प्रियवर हो, तुम तो मेरे प्रियवर हो. तेरा रंग सच्चा सोना, मुस्कान